34 इंच चेस्टचं ब्लाऊज असणार आहे बघा. त्याच्यासाठी मी पेपरची घडी करून घेतली आणि छाती 34 असल्यामुळे छातीचा चौथा भाग 8.5 अधिक 1.5 इंच हे आपलं ठरलेलं मेजरमेंट आहे. छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच. इथं मी 1.5 इंच घेते. तुम्हाला हवं असेल तर 2 इंच इथं घेऊ शकता. अशा पद्धतीने मी छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घेतलेला आहे खुणा करून. आणि त्याच्यानंतर आपण जिथं खुणा केली तिथं आपण अशा पद्धतीने दुडून घेणार आहोत. म्हणजे ही आपली पीसेसची घडी असणार आहे. पीस किंवा आपण आता इथं पेपर कटिंग करतो म्हणजे ही पेपरची घडी असणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल. ठीक आहे. तर हे बघा, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ब्लाऊजची पूर्ण उंची. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 11.5. ठीक आहे. मग 11.5 आपण किती 1 इंच ॲड करणार आहोत, कारण अर्धा इंच खालच्या साईडला आणि अर्धा इंच वरच्या साईडला 1 इंच आपला शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. त्याच्यासाठी आपण 1 इंच नेहमी ॲड करत असतो. म्हणजेच इथं किती येणार आहे 12.5 वरती. हे बघा, तुम्ही बघू शकता 12.5 इंचावरती आपण खुणा करून घेतो आहे. आलं लक्षात? पुन्हा एकदा सांगते, पूर्ण उंची अधिक 1 इंच, जी काही पूर्ण उंची असेल त्याच्यात 1 इंच ॲड करायचे. पुन्हा एकदा मी लाईन ड्रॉ करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, अशा पद्धतीने ठळक करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप असणार आहे शोल्डर. आता शोल्डर टाकते वेळी आपण काय करायचं आहे, नेहमी शोल्डरच्या निम्मी अधिक अर्धा इंच आपण नेहमी ॲड करायचं आहे. आणि पूर्ण शोल्डर म्हणजे बाईच्या एका टोकाच्या शिवणावळपासून बाईच्या दुसऱ्या टोकाच्या शिवणावळपर्यंत जी काही मेजरमेंट असते ते पूर्ण शोल्डर. तर पूर्ण शोल्डर आहे बघा 9.5 आहे. मग आपण त्याच्यावरती अशा पद्धतीने दुमडल्यावर आपली शोल्डरच्या निम्मी मिळणार आहे. तर आता इथे शोल्डरच्या निम्मी आहेत 4.25 इंच. तुम्ही देखील चेक करून बघू शकता. 9.5च्या इथं आलेले आहेत 4.25. आपल्याला त्याच्यात अर्धा इंच ॲड करायचं आहे म्हणजे किती होणार आहे 5.25 इंच. बघा, त्याच्यानंतर आपण इथं 5.25 इंचावरती आपण अशा पद्धतीने खुणा करून घेणार आहोत. आणि तिथून आपण मेजर टेप न उचलता तिथंच मागे घ्यायचं आहे साईड शोल्डर. ठीक आहे. तर साईड शोल्डर म्हणजे काय, बाहीच्या एका टोकापासून गळ्यापर्यंतचा जो भाग असतो त्याला आपण साईड शोल्डर म्हणत असतो. तर साईड शोल्डर म्हणजे साईड शोल्डर अधिक 1.25 इंच इथं आपण घ्यायचं आहे. हे देखील मेजरमेंट ठरलेलं आहे. साईड शोल्डर अधिक 1.25 इंच. साईड शोल्डर आहे इथं 2 इंच. त्याच्यात आपण पाऊण म्हणजेच अर्धा आणि 1.25 इंच आपल्याला वाढवायचं आहे. म्हणजे 1.25 इंच इथं वाढवल्यावर आपल्या इथं किती येणार 2.25-3 इंच. आलं लक्षात? तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितला असाल तर तुमच्या लक्षात येईल की मी कशा पद्धतीने ही गळा रुंदी टाकत असते. अशा पद्धतीने टाकलं तर गळा बिलकुल चुकणार नाही. त्याच्यानंतर आपण इथं बघा टाकणार आहोत पुढील गळ्याची उंची. आता पुढील गळ्याची उंची आपण जी काही असणार आहे त्याच्यात आपण अर्धा इंच ॲड करणार आहोत. तर इथं गळा उंची आहे बघा 5 इंच. तर मी इथं टाकणार आहे 5.5 इंच. कारण अर्धा इंच आपलं वरच्या शोल्डरच्या ठिकाणी शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे आणि तयार गळा आपला 5 इंच तयार होणार आहे. ठीक आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपण इथं 1 इंच आतमध्ये गळ्याचा शेप देण्यासाठी आपण 1 इंच आतमध्ये खुणा करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण तिथं राऊंड शेप अशा पद्धतीने देणार आहोत. बघा, अर्धा इंच आपलं इथं शोल्डरच्या ठिकाणी जाणार आहे. त्याच्यानंतर इथं आपण राऊंड शेप देऊन घेतो आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपण मुंड्या टाकणार आहोत. 34 इंच चेस्टसाठी आपण 5.25 इंचावरती मुंड्या टाकणार आहोत. बघा, अशा पद्धतीने 34 चेस्टसाठी आपण 5.25 इंचावरती खुणा करून घेतली. तुम्हाला अजूनही काही शंका असतील
तर प्लीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तरी बघा अशा पद्धतीने आपण हा बॉक्स तयार करून घेतला आहे मुंड्यासाठी. आता इथं बघा आपण 34 चेस्टसाठी आपण इथं अर्धा इंचावरती पुढे घेणार आहोत, म्हणजे बॅक साईडला मुंडा त्याच्यापेक्षा हेवी असेल तर आपण इथं पाऊण इंच घेणार आहोत. ठीक आहे. तर इथं बघा मी अर्धा इंचावरती अशा पद्धतीने खुणा करून घेते बॅक साईडच्या मुंड्यासाठी. 36च्या पुढे असेल तर तुम्ही इथं पाऊण इंच वाढवू शकता. ठीक आहे. तर 34 इंचासाठी आपण इथं अर्धा इंचावरती खुणा करून घेतली आणि त्याच्यानंतर ही अशी क्रॉसपट्टी आपण रेषा आखून घेतली. आलं लक्षात? तर पुढे बघा त्याच्यानंतर आपण इथं अर्धा इंच अजून घेणार आहोत मागच्या साईडला आणि अशा पद्धतीने हा आपण बॅक साईडचा मुंडा तयार करून घेतला. ठीक आहे. आता इथं आपण काय करायचं आहे, फ्रंट साईडला देखील अर्धा इंचावरती अशा पद्धतीने फ्रंट साईडला देखील शेप देऊन घेणार आहोत. हा फ्रंट साईडचा शेप असणार आहे. पण इथं आपण थोडंसं चेंज करायचं आहे, म्हणजे का की आपल्या मुंड्यामध्ये फुगा येऊ नये किंवा अशा पद्धतीने झोळ येऊ नये. त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, इथं अर्धा इंच सोडून हलकासा आपण आतल्या साईडने बघा मागच्या साईडला मी घेऊन दाखवते तुम्हाला, हलकासा पाव इंचचा आतल्या साईडने घ्यायचं आहे. म्हणजे काय होणार, फुगा येणार नाही तिथं. त्याच्यासाठी आपण हलकासा आपण आतमध्ये घ्यायचं आहे दोन्ही साईडला, मागच्या देखील आणि पुढच्या साईडला देखील अशा पद्धतीने बघा. त्याच्यामुळे मुंडा व्यवस्थित बसणार आहे. ठीक आहे. हे बघा, जे इथं आपल्याला झोळ येणार नाही किंवा फुगा येणार नाही त्याच्यासाठी आपण हे आतमध्ये घेतो आहे. आणि इथं आपण काय करायचं, इथं देखील हलकासा, जास्त नाही, साधारण 1 पॉईंट किंवा पाव इंचाचा आपण हलकासा खाली देणार आहोत, म्हणजे इथं देखील मुंडा आपला व्यवस्थित बसू शकतो. हे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. आलं लक्षात? तर हे झालं शोल्डरच्या ठिकाणचं मेजरमेंट. आता आपण खालच्या साईडला बघा 2.5 इंच आपण योकपट्टीसाठी सोडणार आहोत. 2.5 इंच आपली ही योकपट्टी तयार असणार आहे. त्याच्यासाठी आपण इथं 2.5 इंच योकपट्टीसाठी खुणा करून घेतो आहे बघा. अशा पद्धतीने आपण 2.5 इंचाची आपण पट्टी काढून घेणार आहोत. ही आपली योकपट्टी असणार आहे, म्हणजेच बेल्ट असणार आहे तो कमरेच्या साईडचा पुढच्या साईडने. ठीक आहे. तर त्याच्यासाठी इथं मी 2.5 इंचावरती अशा पद्धतीने रेषा आखून घेतली. त्याच्यानंतर इथं काय करायचं आहे, आपण पाऊण इंच वरती घेणार आहोत, म्हणजेच हे बघा अशा पद्धतीने योकपट्टी तयार होणार आहे. त्याच्यानंतर पुढे आपण दाखवतोच. तर इथं आपण बघा आधी कटोरी टाकणार आहोत. तर कटोरी 34 इंचासाठी 4.5 पर्यंत आपण कटोरी टाकू शकतो. 34 इंचाच्या चेस्टसाठी आपण 4.5 इंचाची कटोरी टाकून घेऊ शकतो. तर इथं मी 4.5 इंचावरती खुणा करून घेतली. कटोरी आपल्याला पुढे वाढवायची आहे, पण इथं आपण जेवढी काही आपल्याला कटोरी असणार आहे ती आपण इथं खुणा करून घेतली 4.5 इंचावरती. ठीक आहे. इथपर्यंत आलं लक्षात? तर आता इथं बघा मुंड्यातला पुढचा मुंडा असतो त्याच्या पुढे आपण 2, 2.25 आणि 2.5 अशा आपण पाव इंचाचे अशा 3 डॉट करून घेतलेत. हे कशासाठी, तर आपण ज्यावेळी कटोरीचा शेप देणार आहोत तर आपल्याला जिथून कुठून व्यवस्थित वाटेल तिथं आपण तो घेणार आहोत. तर त्याच्यासाठी बघा इथं मी गळ्याच्या साईडला 1 इंच सोडते आणि तिथून आपल्याला या 3 डॉटमधून जिथून आपल्याला व्यवस्थित शेप वाटेल त्याच्यातून आपल्याला हे बघा अशा पद्धतीने तिन्ही मी करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जिथून आपल्याला व्यवस्थित शेप वाटणार आहे तिथून आपल्याला शेप द्यायचा आहे. तर हे बघा मला इथून सेंटरमधून अशा पद्धतीने व्यवस्थित शेप वाटते, म्हणजे मी इथून सेंटरमधून घेते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण कटोरी देखील ड्रॉ करून घेतलेली आहे.
आणि इथं बघा आपण या कटोरीच्या निम्मे करून घ्यायचं आहे, तिथं कोना करून घ्यायची आणि इथं आपण हे बघा अशा पद्धतीने योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे. बघा किती सोपं आहे, तुम्हाला देखील सहज जमेल. ठीक आहे. तर इथं कटिंग देखील बघा आपण खालच्या साईडने अगोदर करून घ्यायचे म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. त्याच्यानंतर इथे बघा मागच्या साईडचा अगोदर मुंडा कट करून घ्यायचा आहे. इथं आपण आतमधल्या बाजूने घेतलं होतं तिथून आपण कटिंग करून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण 2 भाग करणार आहोत म्हणजे आपला फ्रंट आणि बॅक साईडचा भाग तयार होईल. एवढं झाल्याच्या नंतर आपण इथं पुढचा मुंड्याचा कट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण पुढील गळा कट करून घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला हा कटोरीचा भाग अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि इथं आपल्याला योगपट्टीसाठी पाऊण इंच वाढवायचं आहे. योगपट्टी खालच्या साईडने आपल्याला पाऊण इंच वाढवून स्टिचिंग करायचं आहे करते वेळी. ठीक आहे. हे बघा इथं पाऊण इंच आपल्याला वाढवायचं आहे. त्याच्यानंतर आपण कटोरी कशी वाढवायची ते आता बघूया. तर हे बघा मी दुसऱ्या पेपरावरती ही कटोरी ठेवून जशी आहे त्या पद्धतीने आपण ती ड्रॉ करून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने सगळ्या बाजूने आपण जशी आहे त्या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची. त्याच्यानंतर इथं आपण अर्धा इंच वाढवायचं आहे शिलाईसाठी. इथं आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. हे बघा. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला पाव इंच वाढवून घ्यायचं आहे. इथं आपल्याला बटनपट्टी हुकपट्टी जिथं करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला इथं पाव इंच जाणार आहे. ठीक आहे. आणि इथं आपल्या टक्ससाठी 34 इंच चेस्टसाठी दोन्ही साईडने आपल्याला 1.25 इंच दोन्ही साईडला 1.25 अशा पद्धतीने सोडायचं आहे. हा आपल्या टक्ससाठी असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा इथं आपण हे जोडून घ्यायचं आहे आणि इथं साधारण सेंटरवरती आपल्याला पाऊण इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला शेप व्यवस्थित देता येईल. हे बघा इथं पाऊण इंच म्हणजे अर्धा, पाऊण आणि 1.25 अशा पद्धतीने हा आपला शेप असणार आहे. हे बघा. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, दोन्ही जे टोकं असणार आहेत ते आपण त्याच्या निम्मे करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कटोरीचं सेंटर मिळेल. आलं लक्षात. आता कटोरीचं सेंटर मिळालं की त्याच्या देखील खाली आपण 1.25 इंच आपण एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे आणि हे पॉईंट आपण जोडून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने. या साईडने देखील आपण अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत. आणि इथं आपण टक्सची उंची घेणार आहोत. इथं मी 3 इंचावरती टक्स पॉईंट म्हणजेच टक्स बिंदू तो आपण देऊन घेणार आहोत. आलं लक्षात. स्टिचिंग करते वेळी देखील बघा इथं आपण दोन्ही साईडने 1.25 इंच अशा पद्धतीने धरून आपण हा टक्स घेणार आहोत. जेवढा आपण टक्ससाठी जेवढं आपण अंतर सोडलेलं आहे 1.25 इंच तेवढंच आपण शिलाई मार्जिनमध्ये हे 1.25 इंचाचा भाग घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने. अजूनही तुम्हाला काही शंका असेल किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आपण ही कटोरी कटिंग करून घ्यायची. त्याच्यानंतर ही कटोरी आपल्याला जॉईंट करायची. ठीक आहे. आपण जे नवीन तयार करणार आहोत ती आपल्याला जॉईंट करायची अशा पद्धतीने. ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय.